नमस्कार मंडळी. डाएटचे तेच तेच पदार्थ खाऊन खूप कंटाळा आला. आता काहीतरी वेगळं करावं म्हटलं. बेसनचा ढोकळा करावा तर तो डाएटसाठी चालणार नाही. म्हणूनच आज आपण हेल्दी, हलका-फुलका आणि झटपट होणारा मुगाच्या डाळीचा छान जाळीदार आणि स्पॉन्जी असा ढोकळा करणार आहोत. तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. मिक्सरच्या जारमध्ये भिजवलेली 1 कप मुगाची डाळ, 3 ते 4 हिरव्या मिरचीचे तुकडे, अर्धा चमचा जिरे. मुगाची डाळ 4 तास मी पाण्यामध्ये भिजवून घेतली. तुमच्याकडे वेळ नसेल तर गरम पाण्यामध्ये 1 तास मुगाची डाळ भिजवून घेतली तरीही चालेल. अर्धा कप पाणी घालून रवाळसर ह्या ठिकाणी मी सर्व जिन्नस वाटून घेतले. खूप जास्त बारीक अशी डाळ अजिबात वाटून घेऊ नका. ज्या कपाने भिजवलेली आपण मुगाची डाळ घेतली त्याच कपाने 1 कप जाड रवा, बारीक रवा वापरला तरीही चालेल, पाव चमचा मिरी पावडर, चवीप्रमाणे मीठ. कधीकधी ढोकळा वाफवून घेतल्यानंतर तो लाल होतो. त्याचे कारण म्हणजे हळदीचं प्रमाण थोडं तरी जास्त झालं ना तरी देखील ढोकळा लाल असा होतो. अर्धा कप दही. आता दही नसेल ना तुमच्याकडे तर तुम्ही या ठिकाणी एक पाव चमचा सायट्रिक ॲसिड वापरले तरीही चालेल. परंतु सायट्रिक ॲसिड वापरणार असाल ना तर थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवावं लागेल. आता सर्व जिन्नस व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात. बेसन किंवा डाळ तांदळाचा ढोकळा हा पचायला खूप जड असतो, परंतु हा मुगाच्या डाळीचा एकदा तुम्ही ढोकळा केला की पचायला देखील हलका फुलका होतो आणि अजिबात बाधत देखील नाही. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण रवा फुलण्यासाठी बाऊलवरती झाकण ठेवून फक्त 10 मिनिटांसाठी हा बाऊल बाजूला ठेवून घेऊयात, जेणेकरून रवा देखील छानपैकी फुलला जाईल. 10 मिनिटानंतर रवा देखील छान फुललेला आहे. आता त्यामध्ये 1 पॅकेट आपण इनो घालून घेऊयात. नेहमी आपण जे लेमन फ्लेवरचं ग्रीन पॅकेट असतं ना तेच या ठिकाणी मी वापरलेलं आहे. इनो ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावरती थोडंसं पाणी घालून पुन्हा आपण एकदा एकाच दिशेने व्यवस्थित फेटून घेऊयात. इनो घातल्यानंतर खूप जास्त वेळ न लावता ही प्रोसेस लगेच करून हे बॅटर ताटामध्ये घालून घेणार आहोत. बॅटरमध्ये इनो टाकल्यानंतर जास्त वेळ फेटत बसला की बॅटर खाली बसतं आणि ढोकळा अजिबात जाळीदार आणि स्पॉन्जी असा होत नाही. बॅटरमध्ये इनो टाकण्यापूर्वीच मी दुसऱ्या बाजूला गॅसवरती पाणी देखील गरम करायला ठेवलेले होते. ज्या भांड्यामध्ये मी ढोकळा वाफवून घेणार आहे ना त्या भांड्यामध्ये बटर पेपर लावून घेतलेला आहे. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही ताटाला तेल लावून घेतले तरीही चालेल. थोडीशी वरती आपण मिरची पावडर घालून घेऊयात. त्यामुळे हलकासा ढोकळा तिखटसर लागतो आणि दिसायला देखील खूप सुंदर असा दिसतो. झाकण ठेवून सुरुवातीला 10 मिनटं मोठ्या आचेवरती आणि नंतर 10 मिनटं मध्यम आचेवरती आपण हा ढोकळा वाफवून घेऊयात. तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला ढोकळ्यासोबत खाण्यासाठी एक हिरवी चटणी करणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, चटणीला छान दाटसरपणा येण्यासाठी फुटाणे, पाव चमचा जिरे, चवीनुसार मीठ, चटणीचा कलर छान हिरवागार राहण्यासाठी अर्धा चमचा साखर आणि थोडासा लिंबाचा रस घालून घेऊयात. त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून आपण सर्व जिन्नस मिक्सरला बारीक असे वाटून घेणार आहोत. तुमच्याकडे फुटाणे नसतील ना तर तुम्ही शेव टाकली तरीही चालेल. तर अशा प्रकारे आपली ढोकळ्यासोबत खाण्यासाठी हिरवीगार अशी चटणी देखील तयार झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला ढोकळा देखील छान वाफवलेला आहे. आता गॅस आता आपण बंद करून घेऊयात. कोणताही ढोकळा करताना तुम्ही सोडा वापरणार असाल तर त्यामध्ये हळदीचं प्रमाण कमी घाला. सोडा आणि हळदीच्या प्रमाणामध्ये थोडी तरी हळद जास्त झाली ना तर ढोकळा लाल असा होतो. ढोकळा वाफवून झाल्यानंतर तो पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता आपण त्यावरील बटर पेपर काढून घेऊयात. तर या ठिकाणी तुम्हाला पाहूनच कळालं असेल किती जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे ना. अजिबात ढोकळा पूर्णपणे थंड झाल्याशिवाय कट करू नका. तर ह्या ठिकाणी आता मी हा ढोकळा कट करून घेत आहे. ढोकळ्यावरती आपण एक खमंग अशी फोडणी देखील घालणार आहोत. डाएटबरोबरच मुलांचा टिफिन असो किंवा संध्याकाळच्या चहासोबत असा मुगाचा ढोकळा केला की सर्वजण आवडीने खातात आणि पचायला देखील खूप हलकासा ढोकळा होतो. आता तडक्यासाठी आपण एका तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेऊयात.
त्यानंतर राई. राई छान तडतडल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरे, पाव चमचा तीळ, लांब सडक कापलेली हिरवी मिरची, कढीपत्ता, शेवटी हिंग घालून खमंग अशी फोडणी लगेच आता आपण ढोकळ्यावरती घालून घेणार आहोत. बेसनचा ढोकळा खाताना कधी कधी घास लागतो, परंतु मुगाचा ढोकळा खाताना अजिबात घास देखील लागत नाही. ढोकळ्यावरती खमंग अशी फोडणी घालून घेतल्यामुळे अजूनच ढोकळा चवीला खूप सुंदर असा लागतो. त्यामुळे तुम्ही देखील मी दाखवल्याप्रमाणे हा हेल्दी असा मुगाचा ढोकळा नक्की करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये अजिबात सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. आता तुम्ही म्हणाल डाएटच्या रेसिपीवरती शेव कोणी टाकेल का? तर फक्त सजावटीसाठी मी त्यावरती शेव घातलेली आहे. आता पाहूनच तुम्हाला कळालं असेल किती जाळीदार स्पॉन्जी असा ढोकळा तयार झालेला आहे ना. चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.